पुस्तक माझी आत्मकथा. लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रकरण 12. प्रोफेसर असताना. मी 1923 पासून ते 1936 पर्यंत मुंबईच्या शिडनहॅम कॉलेजात प्रोफेसर होतो व तेथील लॉ कॉलेजचाही मी प्रिन्सिपॉल होतो. 1936 सालापासून माझा विद्यार्थ्यांशी असलेला संबंध तुटला आणि तेव्हापासून मी प्राध्यापकाचा पेशा बाजूस ठेवून राजकारणाचा पेशा पत्करला. प्रोफेसर नुसता विद्वान असून चालायचे नाही, तो सुश्रुतही असला पाहिजे. त्याची वाणी शुद्ध असली पाहिजे, तरच विद्यार्थीसुद्धा अत्यंत उत्साही होतील, यात शंका नाही. हे बरेचसे गुण उपजत आहेत, तर काही अभ्यासाने व अनुभवाने साध्य करायचे असतात. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका तपासण्यासाठी मी स्वतःचे काही कायदे केले होते. 50% मार्क्स मी उत्तराचे एकूण जे सार असेल त्यावर व 50% मार्क उत्तराच्या रीतीवर असे अलग अलग मार्क्स ठेवले होते. रीतीमध्ये भाषालेखन व उत्तर लिहिण्याची शैली या गोष्टींचा समावेश होता. प्रत्येक विद्यार्थ्याला पास करणे हाच माझा सिद्धांत होता. सर्वप्रथम मी 3 मार्क्स म्हणजे 3ऱ्या श्रेणीचे मार्क्स देत असे. पण कधीकधी काय व्हायचे की माझ्याकडे विशेषतः जेव्हा हजार उत्तरपत्रिका तपासायला यायच्या तेव्हा किती मार्क्स द्यायला हवेत हे ठरवीत असे. अशा परिस्थितीत मी अगोदर पूर्ण उत्तरपत्रिका वाचून काढायचो व मगच मार्क्स द्यायचो. एखाद्या विद्यार्थ्याने उत्तम पेपर सोडवला असला तर मी त्याला 45 मार्क द्यायचो. 45 मार्क नंतर मात्र मी उत्तरपत्रिका अगदी कडक तपासायचो. प्रश्न: मग काय तुमच्या हिंदूंच्या कोणत्याच विद्यार्थ्याला कधी 45 पेक्षा जास्त मार्क मिळाले नाहीत? बाबा: का नाही, मी काही विद्यार्थ्यांना 60 पर्यंत मार्क्स दिले आहेत, पण असे विद्यार्थी फारच कमी. कारण 60 मार्क्स देताना मी उत्तरपत्रिका अगदी कसून तपासत असे. प्रश्न: आपण 60 पेक्षा जास्त मार्क्स कोणत्याच विद्यार्थ्याला दिले नाहीत काय? बाबा: 60 पेक्षा जास्त मार्क मिळवायला जे लायक आहेत, ज्यांचा अधिकार आहे, अशांनाच फक्त मी 60 पेक्षा जास्त मार्क दिले. तुमच्या ह्या प्रश्नाने मला एक आठवण झाली. एकदा मी एका विद्यार्थ्याला 150 पैकी 144 मार्क्स दिले. खरोखरच ती उत्तरपत्रिका त्या लायकीची होती. त्या विद्यार्थ्याची उत्तरे इतकी चांगली व चातुर्याने सोडवली होती की 150 पैकी 150च मार्क्स द्यावेत असे मला वाटत होते. पण 6 मार्क्स मी एवढ्यासाठी कापले की ते काही गणिताचे थोडेच होते की पूर्णपणे पूर्ण मार्क्स द्यावेत. खरोखरच माझा नाईलाज होता. पण मी ती उत्तरपत्रिका डिग्री कॉलेजच्या एका अधिकाऱ्याकडे पाठवली. तेव्हा त्या अधिकाऱ्याने पाहिले की एक दुसऱ्याच कॉलेजचा विद्यार्थी पहिला येत आहे व त्यामुळे तो ज्या कॉलेजचा आहे त्याच कॉलेजला त्या वर्षाचे मेडल मिळेल. तेव्हा त्यांनी ती उत्तरपत्रिका पुन्हा माझ्याकडे तपासायला पाठवली. पण मला तीत काही फेरफार करायचा नव्हता. शेवटी मी त्यांना ती उत्तरपत्रिका जसच्या तशीच पाठवली व त्यांना लिहिले की माझा निर्णय हा अंतिम निर्णय आहे. ही उत्तरपत्रिका आणखी कित्येक परीक्षकांकडे पाठवली गेली. कित्येकाने 144 पेक्षा कमी मार्क्स दिले, तर कोणी एकाने तर 144 पेक्षा जास्त मार्क दिले. शेवटी नाईलाजास्तव त्यांना माझाच निर्णय मान्य करावा लागला. प्रश्न: आणि आपण कोणत्याच विद्यार्थ्याला नापास केले नाही काय? बाबा: माझ्या हातून एखाद्या विद्यार्थ्याचे नुकसान झाले नसेल हे तर मी काही सांगू शकत नाही. प्रश्न: कधी आपणाकडे एखाद्या विद्यार्थ्याची शिफारस कोणी केली नाही काय? बाबा: एकदा एका अस्पृश्य विद्यार्थ्याच्या पालकाला कळले की मी मुंबई विश्वविद्यालयाचा परीक्षक आहे. तेव्हा तो माझ्याकडे आला व त्या विद्यार्थ्याची शिफारस करू लागला. त्याला वाटले की मी देखील अस्पृश्य असल्याने त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत काही मदत करू शकेन, पण माझ्या बाबतीत तरी हे असंभवनीय होते. अशा शिफारशींना मी अगदी तिरस्करणीय दृष्टीने पाहत असे. मी त्याला म्हणालो की मला वाटलं तर मी हे करूही शकतो, पण मला कदापि हे शोभणार नाही. एका शिकलेल्या अस्पृश्य तरुणाने इतर शिकलेल्या तरुणांच्या तुलनेत स्वतःला तुच्छ व लहानहीन का म्हणून समजावे? माझी तर अशी इच्छा आहे की अस्पृश्य विद्यार्थ्याने स्वतःच्या कर्तृत्वाने तुलनेत चांगला विद्यार्थी म्हणून नाव कमावं. माझं हे उत्तर ऐकून ते महाराज चुपचाप निघून गेले. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.
बाय, टेक केअर.